नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मी अनिसा शफीक, मी अनिसा का जायका चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज मी परत एकदा मराठीतून व्हिडिओ घेऊन आले आहे। हां, आणि तो पण एवढा इंटरेस्टिंग आहे की तुम्हा सर्वांना खूप आवडेल। तर मी आज घेऊन आले आहे लग्नातल्या पंक्तीतला मसाले भात। हां, आपण लग्नात जातो, खातो आणि ती चव आपल्या जिभेवर रेंगाळत राहते। तर आपण आज घरीच तो मसाले भात बनवणार आहे। छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स मध्ये मसालाही आपण घरीच बनवणार आहे। तर चला आपण बघूया लग्नातल्या पंक्तीतला मसाले भात बनवण्यासाठी आपल्याला काय काय जिन्नस लागतात। तर चला आज मी बनवते लग्नातल्या पंक्तीतला मसाले भात। हां, आपण कधी कधी आमंत्रण आले तर जातो लग्नाला आणि खाऊन येतो, पण ती चव आपल्याला सारखे आठवते। तर आज आपण घरीच बनवणार आहे लग्नातल्या पंक्तीतला मसाले भात। त्यासाठी मी हा तांदूळ घेतला आहे। मी हा कालीमुछ तांदूळ घेतला आहे। मीडियम 2 वाट्या तांदूळ आहे। त्याला मी चांगले धुवून असेच मी भिजत ठेवणार आहे त्याला थोडा वेळ, आणि नंतर मी बाकीची तयारी करणार आहे। तर चला, मी छान 2 पाण्याने धुवून घेतला तांदूळ आणि पूर्ण पाणी मी निथळून घेतलंय। जर तुम्हाला अगदी मऊ भात हवा असेल तर तुम्ही यात पाणी ठेवू शकता, पण मला असा सडसडीत भात हवा आहे, त्यासाठी मी यात पाणी नाही ठेवणार आहे। असा पूर्ण पाणी निथळून घेणार आहे। आता मसाले भात म्हटलं तर मसाला हा आलाच, तर आज आपण घरगुती मसाला बनवणार आहे। हो, मसाले भातासाठी मी घरगुती मसाला आपल्याला दाखवणार आहे। तर त्यासाठी मी इथे घेणार आहे 2 चमचे धणे, 1 चमचा जिरे, थोडंसं घेणार आहे दगडफूल। ह्याने खूप सुंदर वास येतो आणि टेस्टही खूप छान येते मसाले भाताला। मी घेणार आहे ते हिरवी वेलची 3, 1 काळी वेलची, काळी मिरी 8 ते 10, लवंग 4 ते 5 आणि दालचिनी 1 इंच। हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। यामध्ये आता मी सुके खोबरे घालणार आहे 2 चमचे आणि भाजून घेणार आहे। सुकं खोबरं घालून घेऊया आणि हे सर्व जिन्नस छान मंद आचेवर भाजून घेऊया। छान सुवास सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे। सुवास सुटला की समजून जायचं की मसाला आपला छान भाजला गेला आहे। काळा करायचा नाहीये आपल्याला मसाला, नाहीतर कडवट वास येतो मसाल्याला आणि मग आपण जो बनवणार आहे जिन्नस तो बिघडून जातो। त्यामुळे आपल्याला एकदम लो गॅसवर हा मसाला भाजून घ्यायचा आहे। मसाला छान आपला भाजला गेलाय। आता गॅस बंद करून याला थंड होऊ देऊया आणि मग आपण मिक्सरमधून वाटून घेऊया हा मसाला। पहा, तयार आहे आपला मसाले भाताचा मसाला। आता मी हा मसाला काढून घेते आणि ओला मसाला दाखवते तुम्हाला। ओला मसाला बनवून घेऊया आता आपण। हा फ्रेश बनवणार आहे आपण। खूप सुंदर टेस्ट येते। मसाले भात म्हणजे जीव की प्राण असा वाटतो ह्याच्यामुळे। तर मी घेतली आहे 1 मुठी घेतली कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 1.5 इंच आलं घेतलं आहे, ओलं नारळ घेतले आहे किसून 2 चमचे आणि कढीपत्ता। हे जिन्नस मी मिक्सरला वाटून घेणार आहे। हिरवे वाटण पण आपले तयार आहे। आता आपण पुढची तयारी करूया। मसाले भात बनवण्यासाठी मी माझ्या आवडीच्या भाज्या घेतल्या आहेत। मी इथे हिरवा वाटाणा, फ्लावर आणि बटाटा घेतला आहे। तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकता। तुम्ही गाजर, तोंडली, तुम्हाला जे आवडेल त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता। मी ह्या भाज्या घेतल्या आहेत। मसाले भात बनवण्यासाठी मी गॅसवर कढई तापत ठेवली आहे। त्यात मी 2 चमचे तेल घालून घेतले आहे। तेल आपले छान गरम झाले की आपण त्यात मसाला टाकून घेऊया। मी 2 तमालपत्र घालून घेणार आहे आणि जो आपण हिरवा मसाला बनवलाय तो घालणार आहे। मी इथे लसूण आणि कांद्याचा वापर नाही करत आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही करू शकता। कांदा आणि लसणाशिवाय आपण आज मसाले भात बनवणार आहे। खूप
खूप छान होतो आणि खूप सुंदर होतो. भाजून घेऊया मसाला आपण छान तेलामध्ये. छान हिरवा मसाला भाजून घेतला आहे. आता त्यामध्ये भाज्या घालून आपण परतून घेणार आहोत. मी फ्लॉवर थोडासा घेतला आहे. एक मोठा बटाटा आणि हिरवे वाटाणे एवढेच घेतले भाज्या. तुम्ही तुमच्या आवडीच्या घेऊ शकता. मीडियम गॅसवर छान भाज्या भाजून घ्यायच्या आहेत. आता मी ह्यामध्ये भाज्या भाजून घेतल्यात, त्यामध्ये मी काजू घालणार आहे. तर 12 ते 15 काजू घेतलेत मी. ते सुद्धा छान मिक्स करून घेऊया. चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. पाच मिनिटं झाकण ठेवून भाज्या आपण वाफवून घ्यायच्या आहेत. वा, छान भाज्या छान आपल्या वाफवून झालेल्या आहेत. आता ह्यामध्ये मी जो आपण मसाला बनवला होता तो मी घालून घेणार आहे थोडा, आणि थोडा आपण नंतर घालणार आहे. आणि आता मिक्स करून घेऊया. काय सुवास सुटलाय छान, खूप सुंदर वास सुटलाय. आता मी ह्यामध्ये जो आपण धुवून ठेवलेला तांदूळ होता तो मिक्स करून घेते. पाणी निथळून घेतलं होतं मी. मिक्स करून घेऊया आपण. मी सर्व नीट मिक्स करून घेतलं आहे. आता मी ह्यामध्ये पाणी घालणार आहे. तर पाणी मी 1 वाटीला 1.5 वाटी ह्याप्रमाणे मापाने मी पाणी घालणार आहे. म्हणजे जेवढा आपलं तांदूळ असेल त्याच्यात 1.5 पट मी पाणी वापरणार आहे. तुमचं तांदूळ जसं असेल तसं तुम्ही पाणी वापरू शकता, 1.5 किंवा दुप्पट, पण मी 1.5ने पाणी वापरणार आहे. आता हे छान मिक्स करून घेऊया आपण आणि झाकून 7 ते 10 मिनिटं याला शिजवून घेऊया. सुरुवातीला गॅस आपल्याला हायवर ठेवायचा आहे आणि नंतर मीडियम करायचा आहे किंवा लो केला तरी चालेल. उकळी येईपर्यंत आपल्याला हाय गॅसवर याला शिजवून घ्यायचं आहे छान. मीठ एकदा चेक करायचं आहे, कमी असेल तर तुम्ही वरून घालू शकता ह्या स्टेजवर. भाताला उकळी येत आहे. आता मी थोडासा हा मसाला जो आपण बनवला होता तो थोडासा असा स्प्रिंकल करणार आहे आणि झाकून छान आपण भात शिजवून घ्यायचा आहे. गॅस मीडियम करायचा आहे आणि झाकून 7 ते 10 मिनिटं आपण मधून मधून चेक करायचा आहे आपला भात किती शिजला किती नाही. आणि मग आपण 7 मिनिटानंतर उघडून बघूया. पहा, आपला भात तयार होत आहे. खूप सुंदर सुवास सुटला आहे. खूप म्हणजे खूप छान घरभर पसरला आहे सुवास याचा. झाकून परत आपल्याला 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. वाव, किती सुंदर मसाले भात आपला एकदम तयार आहे. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते की आपला मसाले भात कसा बनला आहे. पहा, किती सुंदर झालाय आपला मसाले भात. मी थोडीशी कोथिंबीर आणि ओल्या नारळाचा किस वरून घातला आहे. आता मी थोडीशी तुपाची धार सोडणार आहे याच्यावर. पहा, किती सुंदर दिसतोय, होय ना. तोंडाला पाणी सुटले ना. तर तुम्ही पण असेच बनवून खा. नवनवीन रेसिपी काय हवेत त्या सांगा मला, मी तुमच्यासाठी बनवून अपलोड करीन. आणि कसं झालंय काय झालंय ते कमेंट करून सांगा.
आणि माझा चॅनल अनिसा का जायका ह्याला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.